मग ते सांगणार आहेत आपल्याला आणि छान प्रकारे आपण ऐकून घेऊया त्यांची ही छोटीशी स्टोरी. सांगा. एवढं काय भारी नाही घडलं, पण एक किस्सा घडलेला. तर मी या गावात 20 वर्ष झालं राहतो. या गावाचं नाव आहे आसंगी, तालुका जतमध्ये येते. तर आमचं आसंगी गावामध्ये घर आहे बघायला गेलं तर. आणि 20 वर्ष झालं मला इथे राहून. तर एक असं झालं की आम्ही वड्याला जातो, तिकडे एक वडा आहे आमचा. वडा म्हणजे शेताच्या पलीकडे एक वडा आहे. वडा म्हणजे तिथे पाणी वाहतं पावसाळ्यामध्ये आणि नॉर्मली पाणी नसतं. मग तिकडे एकदा गेल्यावरती मला शेताची कामं करत करत असताना मला एक बाई दिसली. अच्छा. तर मला जरा वाटलं, संध्याकाळी 7 वाजलेले, अचानक लेडीज वगैरे तिकडे जात नाही. अचानक ती मला दिसली. मला वाटलं कोणतरी पल्याड गावची असेल बाई. हां. मी असं निघतच होतो, तेवढ्यात मला परत काहीतरी असा छनछन आवाज आला. हां. मी घाबरलो. अरे असा किस्सा माझ्यासोबत कधी घडला नव्हता. बरोबर. तर मला थोडं भीतीसारखं वाटत होतं तिथे, कारण माझं काम पण होतं, रात्री शेताला पाणी पाजायचं होतं. बरोबर. पाजत 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 7 वाजून गेलेले आहेत आणि 7 वाजता कसं गावाला अंधार होतो. बरोबर. आणि असं काही घटना घडल असं मला ह्या वेळेला वाटलं नव्हतं. ती बाई अशी जस्ट बसलेली आणि बघत होती माझ्याकडे. माझी जस्ट नजर गेली आणि मी इग्नोर केलं त्याला. मला वाटलं कोणीतरी असेल. तो आवाज नंतर मी पुढे पुढे यायला लागलो तेव्हा आवाज मला हळूहळू येत होता. वाढू लागला आवाज. हां, त्याचा आवाज जरा वाढू लागला त्या बाईचा. बरोबर. मला थोडं भीतीसारखं वाटायला लागलं. मी काय केलं ना, मी आपलं काम निपटलं आणि घराकडे निघालो. तेवढ्यात मला असं वाटायला लागलं की मला पाठून कोणीतरी दिसतंय. अच्छा. समजलं? मला असं वाटतं की कोणीतरी मला पाठीमागून खेचायला लागलं. तर मी अजून घाबरून गेलो. तुम्ही ह्या प्रकारे सांगताय, मला जरा भीती वाटायला लागली आता. तुम्ही तो असं किस्सा बोलताय तसाच त्यामुळे. होता अच्छा. की थोडा घाबरल्यासारखाच किस्सा आहे. त्यामुळे तर असा किस्सा मला तिथे तेव्हा घडला की मला कोणीतरी खेचलं. पण मी न घाबरता मी तिथून धावपळ काढली आणि मी माझ्या घराकडे आलो. पण आता मला तुम्हाला सांगण्याचं काय आहे की तुम्ही आला आमच्या गावी, एक तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला असं येऊन, बरोबर की आहे. काय घडलंय का तुम्ही. बरोबर. त्यामुळे मी असं तुम्हाला हा किस्सा सहसा कोणाला सांगत नाही. असं घडलं, हे झालं असं आमच्यासोबत. बरोबर. धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना तुमची स्टोरी जरा सांगितल्याबद्दल, आयडिया दिल्याबद्दल, ह्या गावाबद्दल. आणि तुमची स्टोरी खरंच जरा खूपच भयानक होतीच आणि जरा भीती पण मला वाटली मनापासून, सांगतो खरं. पण आता आहे, यापुढे सावध राहायला पाहिजे ह्या गावातील व्यक्तींनी आणि रात्रीचं जरा सांभाळून काम वगैरे केलं पाहिजे. ते पण आहे. बरोबर. ठीक आहे, चालतंय. नमस्कार. वापस थँक्यू एकदा. थँक्यू. आणि आपल्या प्रेक्षकांना पण मित्रांनो, अशाच स्टोरीसाठी लाईक, शेअर आणि फॉलो जरूर करा आणि पुढं पण असे चांगले चांगले स्टोरी भेटत राहतील आपल्याला. धन्यवाद. मी अरुण गायकवाड.